नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शिवणकाम विथ पुष्पामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्ह म्हणजे फुगाबाई कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर बिना अस्तरची फुगाबाई आपण आज इथे कटिंग करणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे बघा। जुनीच जरी फॅशन असली तरी सध्या खूप ट्रेंडिंगला ही बाई आहे फुगाबाई, त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर बघा, त्यासाठी मी इथे हे डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे आणि लगेचच त्यावर मार्किंग करून घेणार आहोत। तर आपल्या बाहीची उंची आहे बघा 10 इंच। काय करायचं आहे, सर्वात आधी आपण नॉर्मल जी आपली स्लीव्ज असते त्याचंच आपण आधी मार्किंग करून घ्यायचं आहे। जे म्हणजे ते आपल्या बाहीची लांबी आहे 10 इंच। तर बिना अस्तरची बाही असल्यामुळे आपण खालच्या साईडने बॉटमला 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। तर 1.5 इंचावर सर्वात आधी इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, जे आपल्याला बघा दुमडण्यासाठी लागणार आहे बाहीला खालच्या साईडने, कारण बिना अस्तरची असल्यामुळे आपल्याला 1.5 इंच खाली एक्स्ट्रा ठेवलेलं आहे बघा। आणि त्यानंतर आपण आपलं बाहीची उंची टाकणार आहोत। तर आपली बाहीची उंची आहे 10 इंच प्लस अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार, त्यासाठी 10.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर 10.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलेलं आहे आपण इथे। तर सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर आता आपण कॅप हाईटचं माप घेणार आहोत। तर कॅप हाईटचं माप बघा 10 इंचाची स्लीव असल्यामुळे आपण 3 इंचावर कॅप हाईट घेतलेली आहे इथे। तर 3 इंचावर इथे मार्किंग करून घेतलं आहे। तर बघा, आपला दंडघेर आहे 5 इंच प्लस 1.5 इंच इथे आपण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे। तर बघा, आता असं तिरकस बघा ह्या कॅप हाईटच्या रेषेवर आपण आपला जो काही मुंडा घेर आहे, तर आपला मुंडा घेर आहे 15 इंच, तर त्याचा हाफ करायचा आहे आणि असं हे तिरकस या रेषेवर टाकायचं आहे। तर 7.5 इथं आपलं 15चा हाफ आपण इथे 7.5 हा मुंडा घेर घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर बघा, आता हे आपण फिटिंग पॉईंट आणि जे मार्जिन आहे मार्जिनची रेषा जोडून घेतलेलं आहे बघा। आणि इथे क्रॉसमध्ये खाली आपण ही पट्टी दुमडणार आहोत। तर तिरकस क्रॉसमध्ये असं लाईन आखून घ्यायची आहे बघा। तर बघा, हे तिरकस रेषा आपण ही जी काय आहे मुंडा घेराची रेषा आपण इथे आखून घेतलेली आहे। तर आता आपण काय करायचं आहे, जे आपण आपलं नॉर्मल जी बाही आहे त्याचं तर मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे बघा आधी। तर इथून 1 इंचावरून इथे मुंड्याला शेप द्यायचा आहे बघा। तर सर्वात आधी आपण इथे बघा हा पाठीमागच्या मुंड्याला इथे आपण शेप देऊन घेतला आहे। तर पुढच्या मुंड्याला शेप देताना बघा इथे 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे। तर बघा, आता आपण दोन्ही मुंड्याचं इथे ड्राफ्टिंग करून घेतलं बघा। ही नॉर्मल आपण जी नेहमी बाहीचं ड्राफ्टिंग करतो तशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता आपण फुगाबाई बनवायची आहे, त्यासाठी आपण आता वरच्या साईडला बघा एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तुम्हाला किती जेवढा पफ हवा असेल तेवढं तुम्ही 3, 4, 5 इंचापर्यंत आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो। जेवढा मोठा पफ हवा आहे तर तुम्ही 3 इंच 4, तर मी इथे बघा 3.5 इंच मी इथे घेत आहे। 3.5 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सरळ रेषा यामधून आखून घ्यायची आहे बघा। आपला जो आपण हा मुंडाची रेषा आहे बघा, ही पूर्ण जी आपली बाहीची घडी आहे त्याचा हाफ करायचा आहे बघा। त्याचा हाफ करायचा आहे बघा। इथे 4.25 इंच येत आहे, तर ते 4.25 इंच अंतर या रेषेवर टाकायचं आहे बघा, या दोन्ही रेषेवर, आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे बघा। आता या पॉईंटमधून आपण हा ज्या पफला आपण आकार देणार आहोत, म्हणजे बाहीचा आकार नंतर 1.5 इंच इथे घ्यायचं आहे आपण। इथे मी 1.5 इंच घेतला आहे। तर बघा, आता आपण अशा पद्धतीने बघा तर बघा इथे अशा पद्धतीने आपण
खूप सुंदर असा बघा पफ स्लीवला इथे आकार दिला आहे बघा. तर इथे इथपासून तर हा आपण एक्स्ट्रा घेतला आहे. इथे आपण काय करणार आहोत, प्लेट्स टाकण्यासाठी हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर एवढ्यात आपण इथे प्लेट्स करणार आहोत. तर बघा आता हे कटिंग करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा पफ स्लीवचं ड्राफ्टिंग आणि इथे गेलेलं आहे बघा. तर इथे कट्स देऊन घ्यायचं आहे जिथे आपलं फिटिंग आहे. आणि बघा एक कट्स आपण इथे पण देणार आहोत, जिथून आपण ज्या पफ आहे किंवा फुगा आहे त्याच्या चुन्या टाकण्यासाठी आपण इथे एक मार्किंग केलं आहे आणि सेंटरला एक मार्किंग करायचं आहे बघा. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं इथे आपण कटिंग करून घेतलं आहे. तर चला आता आपण मशीनवर मी तुम्हाला पेड्स घेऊन दाखवते. तर सर्वात आधी बघा आपण इथे बॉटम साईडने पट्टी फोल्ड करून घेणार आहोत. तर बघा इथे आपण ही पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. आता आपण प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत बघा. जिथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तिथपासून आपण प्लेट घेणार आहोत. तर बघा सर्वात आधी प्लेट्स घेताना एकाच साईडला आपण प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा. तर आपण ह्या साईडने सर्वात आधी प्लेट्स घेणार आहोत सेंटरपर्यंत. तर बघा अशा पद्धतीने प्लेट्स टाकत आपण सेंटरपर्यंत घेऊया. तर तुम्ही पाहू शकता बघा 1 2 3 4. तर आपण इथे या साईडने 4 प्लेट्स घेतलेल्या आहेत. तर बघा अजून एक 5 प्लेट घेतलेल्या आहेत बघा 5. तर आपण दुसऱ्या साईडने पण आपण प्लेट घ्यायच्या. तर आपण आता या साईडने प्लेट्स घेणार आहोत. तर या साईडने आपण प्लेट्स घेणार आहोत आणि त्या प्लेटची साईड पण आपण या साईडला करणार आहोत बघा. ज्याप्रमाणे या साईडच्या प्लेट आपण आपल्या जो मध्ये सेंटर आहे त्या साईडला आपण त्या प्लेट्सचं हे प्लेट्स काढलेले आहेत. तर या बाजूच्या प्लेट्स पण या साईडला आपण अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता आपण या साईडने पण प्लेट्स टाकून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने आपण सेम 5-5 प्लेट्स इथे आपण टाकलेल्या आहेत बघा. तर बघा खूप सुंदर असा पफ आलेला आहे. तर बघा खूप छान असा हा पफ इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर बघा आपण मी तुम्हाला बाही इथे फिटिंग करून दाखवते. खूप सुंदर दिसणार आहे बाहीला जोडल्यानंतर. तर अशा पद्धतीचा पफ तुम्ही बघा ब्लाऊजसाठी किंवा कुर्तीसाठी सुद्धा असे पफ स्लीव डिझाईन शिवू शकता. खूप सुंदर हा पफ तयार झालेला आहे. तर बघा इथे मी फिटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान असं दिसणार आहे. तर बघा इथे मी फिटिंग केलेलं आहे. तर बघा इथे आपण एकदम बाही फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. खूप सुंदर असा पफ आलेला आहे बघा. अशा पद्धतीचा हा पफ इथे तयार झालेला आहे बघा. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर बाहीला लुक आलेला आहे. ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजला जोडल्यानंतर खूप सुंदर हा पफ येतो. तर नक्की तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करा. फुगा खूप सोपी पद्धत आहे, बिना अस्तरची आहे, खूप झटपट आणि कमी वेळात तयार होते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.